या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. गल्ली ते दिल्लीपर्यंतच्या निवडणुकीत नेहमीच विक्रमी मतदान नोंदवणाऱ्या आणि राजकीय विद्यापीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कागल नगर परिषदेत समरजित सिंह खाटके आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अनपेक्षित झालेल्या युतीला कौल मिळाला. समरजित सिंह खाटके यांची राष्ट्रीय शाहू विकास आघाडी आणि मंत्री हसन मुश्रीफ यांचा राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यामध्ये गेली 10 ते 12 वर्ष टोकाचे राजकारणी मतभेद होते. मात्र अदृश्य शक्तीने एका रात्री सूत्रे फिरवली आणि ह्या दोघांची अनपेक्षित युती झाली, जी सर्वांना निकाल लागेपर्यंत लक्ष वेधून घेणारी ठरली. या विरोधात माजी खासदार संजय मंडलिक यांनी दावा फोल ठरवत जनतेने यांच्याकडेच कौल दिला आहे. सविस्तर माहिती पुढील प्रमाणे. कागल नगर परिषद एकूण जागा वॉर्ड 11, जागा 23. विजय उमेदवाराचे नाव, पार्टीचे नाव याप्रमाणे. नगराध्यक्ष सविता प्रताप माने, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. वॉर्ड 1 अ सुशांत सुभाष काळेकर, श्री छत्रपती शाहू आघाडी. ब मेघा गजानन माने, श्री छत्रपती शाहू आघाडी. वॉर्ड 2 अ अमित सदाशिव पिष्टे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. ब साधना विष्णू पाटील, श्री छत्रपती शाहू आघाडी. वॉर्ड 3 अ प्रकाश अण्णासो गाडेकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. ब संगीता संतोष राजपूत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. वॉर्ड 4 अ अरुण अशोक गुरव, श्री छत्रपती शाहू आघाडी. ब सुवर्णकुमार पिष्टे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. वॉर्ड 5 अ जयवंत कृष्ण रावण, श्री छत्रपती शाहू आघाडी. ब सुमन चंद्रकांत गवळी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. वॉर्ड 6 अ अर्जुन बाबासो नाईक, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. ब स्वरूपा सनी जकाते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. वॉर्ड 7 अ सतीश मुकुंद घाडगे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. ब सारिका स्वप्नील बरड, श्री छत्रपती शाहू आघाडी. वॉर्ड 8 अ बाळसो गणपती माळी, श्री छत्रपती शाहू आघाडी. ब रझिया असलम मुजावर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. वॉर्ड 9 अ प्रवीण पांडुरंग कलबार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. ब सहर निदा नवाज मुश्रीफ, राष्ट्रवादी काँग्रेस बिनविरोध. वॉर्ड 10 अ दीपक कुंडलिक मगर, श्री छत्रपती शाहू आघाडी. ब पूनम शिवाजी मोरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. वॉर्ड 11 अ उमेश आनंदा सावंत, श्री छत्रपती शाहू आघाडी. ब रंजना दिलीप संगर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. क मीना विलास लोटे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. आगामी जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये ही युती कायम राहणार का आणि त्यात जनता प्रतिसाद देणार का, हे पाहणं गरजेचं आहे.